भूमि पूजन कार्यक्रम शिवसेना उद्धव ठाकरे गठ। आज का दिन बेहद खास रहा जब शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे गठ के खासदार संजय दीना पाटिल की उपस्थिति में विभिन्न वार्डों में भूमि पूजन समारोह संपन्न हुए। महाराष्ट्र कंपाउंड शंकर इंगले वार्ड क्रमांक 140 में साईं बाबा मंदिर का भूमि पूजन किया गया, जहां बड़ी संख्या में नागरिकों ने उपस्थित रहकर इस पवित्र क्षण के साक्षी बने। लोटस कॉलोनी वार्ड क्रमांक 139 में श्री राम सेवा मंडल ट्रस्ट के अंतर्गत बालवाड़ी का भूमि पूजन संपन्न हुआ। वहीं शिव प्रसादिक मंडल अर्जुन शिंदे वार्ड क्रमांक 138 में शिव प्रसादिक मित्र मंडल का भूमि पूजन किया गया और बिल्डिंग नंबर 12 लल्लू भाई कंपाउंड वार्ड क्रमांक 141 में पूनम जाधव पूर्व नगर सेवक विठल लोकड़े के प्रयासों से शिव प्रसादिक मित्र मंडल का भूमि पूजन संपन्न हुआ। इस मौके पर शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे गट के कार्यकर्ताओं, पदाधिकारियों और स्थानीय नागरिकों ने उत्साहपूर्वक भाग लिया। मी सर्वप्रथम मानकूर शिवाजीनगरच्या सर्व विभागातील जनतेचे खूप खूप आभार व्यक्त करतो। ज्या पद्धतीने लोकसभेला भाऊंना सगळ्यांनी ज्या ताकदीनिशी 1,18,000 मतदान केलं, त्याला कुठेतरी तडा न जाता त्यांचा जो विश्वास होता भाऊंवर, तो विश्वास संपन्न करण्यासाठी मागच्या वर्षापासून आता हे दुसरं वर्ष चालू आहे। ज्या ज्या विभागामधली जी जी कामं आहेत लोकउपयोगी, ती कामं भाऊंच्या फंडांच्या माध्यमातून आम्ही करतोय। आज आम्ही 4 नारळचं भूमिपूजन 4 नारळ वाढून भूमिपूजन केलं। उद्याही आम्ही 4 नारळ वाढून अजून दुसऱ्या शाखेचं भूमिपूजन शाखेमधली कामं भूमिपूजन करतोय। एक फक्त तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्ही विरोधी पक्षाचे खासदार असल्या कारणाने आम्हाला ज्या पद्धतीने सरकारकडून निधी भेटला पाहिजे, तो निधी आम्हाला भेटत नाही आहे। त्यामुळे आमची खूप मोठी अशी अडचण होते। शेवटी मराठीमध्ये एक म्हण आहे ना की पैशाशिवाय पैशाचं सोंग करू शकत नाही, सगळं सोंग करू शकतो, पैशाचं सोंग करू शकत नाही। आणि ह्या सगळ्या विकास कामासाठी निधी लागतो आणि तो निधी आम्हाला सरकारच्या माध्यमातून मिळत नाही आहे। पण येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेला शिवसेना आणि महाविकास आघाडीचा आम्ही भगवा फडकून या विभागामधून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून जो निधी आम्हाला या नगरसेवकांना मिळेल आणि खासदारांचा निधी असा मिळून या विभागाचा कायापालट करण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू। त्यांची जी इच्छा आहे, तुम्ही आता जे बोललात आणि खरोखर त्यांना 6 टर्म आज म्हणजे काय कमी नाही। म्हणजे 25 वर्ष ते नगरसेवक आणि आता पुढची 5 वर्ष आपण आत्ताच डिक्लेअर केली आहेत, तर त्यांना कोण चॅलेंज देणारच नाही आहे इथे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये 100% विभाग प्रमुख म्हणून त्यांच्या नावाची शिफारस मी उद्धव साहेबांकडे केल्याशिवाय राहणार नाही। एक तर खरं तुमच्या नावाची म्हणजे विन झाले म्हणून घोषणाच केलेल्या आहे सर्व कार्यकर्त्यांनी आणि तुमच्यावर विश्वास पण आहे या वार्डच्या जनतेचा। कसं पुढे नाही, बरोबर आहे, सर्वांनी सांगितलं की 6वा टर्म भेटणार आहे, परंतु इलेक्शन आपण नवीन नगरसेवक कसे उमेदवार असतात त्याच पद्धतीने सातत्याने आपण पाच टर्म असेच नगरसेवक म्हणून उमेदवार म्हणून मी केलेलं आहे। जरी सर्वांनी मला आशीर्वाद दिले असेल आणि जनतेने आशीर्वाद दिले असतील, त्यांचे मी आभार मानेल। त्यांचं मोठंपण आहे की सातत्याने आपल्याला जनतेची थेट सेवा करायला भेटलं आणि ह्या स्लममध्ये सेवा करणं म्हणजे सर्वात मोठं योगदान आहे। कारण इथे आपण मी फक्त MMRDचे अगोदर जर रोड पाहिले असते तुम्ही किंवा स्ट्रीट लाईट, पाण्याची समस्या, लिफ्टची समस्या, अनेक विभागामध्ये इथे मला वाटतं सर्व लोक आपली जागा सोडून विकून गेलेले। पण जेव्हा 2007ला मी नगरसेवक झालो, त्याच्यानंतर सातत्याने ह्यामध्ये आपण परिवर्तन आणायचा प्रयत्न केला। सातत्याने रोड बनवले, पाण्याची योजना आणली, बिल्डिंगचे जे PAP महानगरपालिकेत आहे त्यांच्यामध्ये वेगळ्या पद्धतीचं आपण काम केलं। MMRDची एक्झिट पॉलिसी आहे त्याच्यावर काम केलं। गार्डन कुठे होते ती गार्डन आपण ताब्यामध्ये घेतली। जिथे स्कूल प्लॉट होता त्या स्कूल प्लॉटमध्ये जो प्रायव्हेट प्लॉटमध्ये त्यांनी त्या घुसखोरी केली होती ती आपण महानगरपालिकेच्या ताब्यात दिली। आपण चांगल्या पद्धतीने अण्णाभाऊ साठे नगरमध्ये दवाखाना केला। अनेक असे काम आहेत। फक्त या 4 वर्षाच्या पिरियडमध्ये आपल्याला थोडीशी अडचण स्लम ह्या भागामध्ये झालेले आहेत आणि ही अडचण आपण सातत्याने संजय भाऊंच्या माध्यमातून आणि आपण सोडवण्याचा प्रयत्न करतोय आणि सातत्याने आपण काम करायचा प्रयत्न करू। परंतु आत्ता ह्या MMRDमध्ये मला वाटतं अतिशय महत्त्वाचं जे काम असेल, जे मला वाटतं 19 इमारतीमध्ये जो वेगळा फंड आलेला आहे, कमीत कमी 20 कोटीच्या वर फंड आलेला आहे, त्या 20 कोटीच्या फंडवर
सर्वांचं नियंत्रण राहायला पाहिजे, सोसायटीचं नियंत्रण राहायला पाहिजे. ज्या पद्धतीचं त्यांना काम पाहिजे ते काम होतं का नाही ते जर बघण्याची जबाबदारी फेडरेशन आणि आमची सर्वांची असेल. त्यासाठी संजय भाऊंबरोबर आम्ही स्वतः एक मीटिंग घेऊ आणि MMRDचे जे आयुक्त आहेत, जे पूर्वी महानगरपालिकेत AMC होते, त्यांच्या माध्यमातून आम्ही एक मीटिंग घेऊन आर्थिक फंड आणि त्यांना जे पाहिजे, जे वेगळ्या पद्धतीचं काम, त्यासाठी लागणारा निधी आम्ही आणून तो प्रयत्न करू. साहेब, आणखी एक प्रश्न होता. 141 मतदारांना काय आव्हान, कारण निवडणूक जवळ झालेली आहे. नाही, काय त्यांना आव्हान काय करायचं, सातत्याने प्रेम करतात आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही फिरून त्यांचा आशीर्वाद घेऊ आणि ते प्रेम करणार, आमच्या शिवसेनेवर प्रेम करतात. आजही तुम्हाला सांगतो, जरी 6 मानवते वेगळ्या पक्षात असले तरी ते माझं काम करतात. आमचे दुसरे पदाधिकारी ते आमचं काम करतात. खान साहेब आहेत इथे, त्यावेळी त्यांना विचारा, श्रीयश खोपडे तिथे बसलेत. हे पर्सनल प्रेम आणि संघटनेचं प्रेम आणि सातत्याने आपण जेव्हा सर्टिफिकेट आपण नगरसेवकची घेतो त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून आपण काम करतो आणि हे आपल्याला सातत्याने, आपण कुठलं पक्ष म्हणून काम केलं नाही, एक व्यक्तीमुळे समाज म्हणून आपण काम केलेलं आहे, म्हणून सातत्याने हे प्रेम करतात. धन्यवाद.